अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला तर मग आज आपण चतुर्थीच्या दिवशी आपले सगळे संकटे, विघ्न, दुःख, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कापुरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत. उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि जे मी आज उपाय सांगणार आहे, प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा चतुर्थीला करायचाच उपाय आहे. हा साधा सोपा उपाय आहे. उद्या चतुर्थी आपण उपास करत असाल किंवा करत नसाल तरीही उद्या आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची आहे. एक दुर्वा अर्पण करायचा आहे. थोडंसं आपल्याला पंचामृतानं अगोदर अभिषेक करायचा आहे. ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः ह्या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे. जर गणपती अथर्वशीर्ष आपल्याला येत नसेल तर आपल्याला ओम गणगणपतये नमः ह्या मंत्रानं अभिषेक करायचा आहे. तर तीर्थ 11 वेळेस म्हणून तीर्थ पंचामृत अर्पण करून मग नंतर स्वच्छ पाणी घालून अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाणीनं. मग गणपती बाप्पाची मूर्ती पुसून घ्यायची आहे. जागच्या जाग्यावर अर्पण करायची आहे, म्हणजे स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर बाप्पाला उद्या आवडत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. जास्वंदाचं फूल, 11 दुर्वा, मोदक, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हे बाप्पाला सगळ्यात आवडतीचे वस्तू आहेत. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, मोदक, लाल जास्वंदाचे फूल आणि दुर्वा हे आवर्जून उद्या अर्पण करायचं आहे. मग बाप्पांची पंचोपचार पूजा करून आपल्याकडे जे वस्त्र वगैरे अर्पण करून आणि धूप दीप दाखवून आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्याच्या नंतर आपल्याला दिवसभरामध्ये जमत असेल तर आपल्याला 11 पाठ गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश संकटनाशक स्तोत्राचा पाठ करायचा आहे. असे केल्याने सुद्धा आपल्याला सगळे संकट विघ्न दूर होतात. आणि उद्या संध्याकाळी आपल्याला चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करूनच आपल्याला उपास सोडायचा असतो. हे गणपतीच्या दिवशी बाप्पाची पूजा, पंचोपचार पूजा करायची आहे. आणि आपल्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहेत. आपल्या जीवनामध्ये खूप मनासारखं काही घडत नाही. खूप घरामध्ये विघ्न येतात. खूपदा घरामध्ये सारखे दुःख येतं, दारिद्र्य येतं, पैसा घरी टिकत नाही. घरामध्ये बार काही ना काही नुकसान होत राहतं. तर आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. हे गणपती बाप्पा, गणेश हे संकट हारणारे आहेत, विघ्न हारणारे आहेत आणि दुःख देणारे आहेत. आपण जर आरती म्हणत असताना बघा, सुख करता आणि दुःख हरता. हे सुख करता आहे, सुख देणारा आहे आणि दुःख हारणारा आहे. जर आपण आरती म्हणत असाल तर प्रत्येक आरतीच्या शब्दामध्ये एक एक त्या शब्दाचा अर्थ आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. जे विघ्न आहे त्यांची सगळे संकट विघ्न दूर करणारे हे गणपती बाप्पा. आपण गणपती बाप्पाची आरती करत असतो. तर आरतीच्या मागचे सुद्धा काही अर्थ असतं. त्याचप्रकारे उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. अख्खा खोबर नाही, खोबऱ्याची छोटीशी वाटी किंवा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. आणि सुकलेला खोबर हवा आहे. आणि त्या खोबऱ्यामध्ये एका वाटीमध्ये ठेवायचं आहे. ते खोबरं त्याच्यावरती भीमसेन कापूर असेल तर भीमसेन कापूर ठेवायचं आहे. आणि ते आपल्या देवासमोर संध्याकाळी हे जाळायचं आहे. आणि ते भीमसेन कापूर संपेपर्यंत आपल्याला ओम विघ्नहार्ताय नमः, ओम विघ्नहार्ताय नमः ह्या मंत्राचं जप करायचं आहे. आणि आपण जे कापूर ठेवलेलं आहे ते शांत होईपर्यंत ह्या मंत्राचं जप करत राहायचं आहे. आणि पूर्ण आपल्या घरातली सगळी नकारात्मकता नष्ट होईल. सगळे विघ्न आपल्यावरती अचानक येणारे विघ्न, संकट हे दूर होतात. भीमसेनी कापूरमध्ये घरातली नकारात्मकता नष्ट करण्याचे गुणधर्म भीमसेनी कापूरमध्ये आहेत. म्हणून भीमसेनी कापूरच जाळल्याने अतिउत्तम. समजा तुमच्याकडे भीमसेनी कापूर जर नसेल तर तुम्ही दुसरं कापूर, वडी कापूर घेऊ शकता. आणि त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पाला मंदिरामध्ये जाऊन आपले
व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, नोकरी मनासारखी भेटत नाही किंवा आपल्याला आपल्या मनासारखं काही घडत नसेल तर उद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. 11 दुर्वा, जास्वंदाचे 1 फूल, 1 नारळ, 11 रुपये दक्षिणा आणि 1 डाळिंब घेऊन जायचं आहे. आपली इच्छा सांगायची आहे. गणपती बाप्पाला अर्पण करून आपल्याला यायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपल्या संकटे दूर होतात आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सगळे विघ्न दूर होतात आणि आपलं कार्य सुरळीत व्हायला मदत होते. त्याचप्रकारे जर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जे ते दुर्वा असतात त्यात 1 दुर्वा आणि दुसऱ्या दुर्वांची असे 2 दुर्वा घ्यायचा आहे. आपली इच्छा बोलून त्या दोन्ही दुर्वाची गाठ मारून यायची आहे.